शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित झालेला आहे। 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5029 कोटी जमा झालेले आहेत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल। शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, कारण कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित झालेला आहे। अशा कडक सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि गरज पडल्या दर महिन्याला माननीय मुख्यमंत्री कुंभमेळ्याचा आढावा या ठिकाणी घेतील, कारण यावेळेचा कुंभमेळा हा अतिशय आगळा वेगळा होणार आहे। गेल्या वेळी 3-3.5 भाविक या ठिकाणी आलेले होते, यावेळेला 10 ते 12 कोटी भाविक म्हणजे 4 पट अधिक भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून मग त्या संदर्भात आम्हाला तेवढ्या सोयी सुविधा सुरक्षा ही सुद्धा या ठिकाणी द्यावी लागेल। हा कुंभ सुंदर व्हावा, स्वच्छ व्हावा, हरित व्हावा आणि सुरक्षित व्हावा यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे। भाऊ, मात्र जे काही खड्डे आहेत त्या खड्ड्यांवरून खरं तर खूप नाराजी पाहायला मिळाली, ज्यांचं काम देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले अशी देखील माहिती मिळते आणि लवकरात लवकर ही सुधारणा। नाशिक शहरातले जवळपास जे मुख्य रस्ते आहेत ते सर्व आपण आता सिमेंट काँक्रीटचे करणार आहोत। पुढचे 30-40 वर्षे कुठे खड्डा पडणार नाहीत अशी काळजी आपण या ठिकाणी घेतो। पण हे होत असताना मग रस्त्यांची कामही सुरू आहेत आणि म्हणून मग अर्धा रस्ता सुरू आहे, अर्धा रस्ता बंद करण्यात आला आहे, का तिथे काम सुरू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी रस्ते पडलेले ही वस्तुस्थिती आहे। नाशिककरांना त्रास होतोय, होणार आहे हे मी आधी सांगितलेलं होतं। माफी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितलेली होती, पण आता या संदर्भामध्ये अतिशय कडक सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। आपण बघितलं असेल, गेल्या आठवड्यामध्ये 3 दिवस मी नाशिकला ठाण मांडून बसलो होतो। त्या ठिकाणी रस्ते बुजवण्याच्या कामावर स्वतः मी हजर होतो, आमचे सर्व अधिकारी होते, पदाधिकारी होते आणि 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये सगळे रस्ते आम्ही बुजवू असंही मी या ठिकाणी सांगितलं होतं। ते काम अतिशय वेगाने सुरू आहे, जोरात सुरू आहे। येथे अजून 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये हे सगळे रस्ते या ठिकाणी बुजवले जातील। राज ठाकरे आज नाशिकच्या कुंभमेळ्याचं काम जे आहे ते सगळे गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही कुंभमेळ्याचं काम दिलं। मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे। त्याला मी सगळी कामाची यादी देतो। आता जवळपास शहरामध्येच 1,500 कोटीचे कामं सुरू आहेत, त्यातले ठेकेदार त्यांनी सांगावेत। आउटर रिंग रोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार ठरलेले आहेत, ते सुद्धा त्यांची यादी त्यांना देतो, त्यांनी ती बघावी। घाटाचे कामं चाललेले आहेत, सर्व कामांची यादी मी त्यांना देतो आणि त्यांनी सांगावं याच्यामध्ये बाहेर राज्यातले ठेकेदार कोण आहेत। आता खरं म्हणजे ऑनलाईन टेंडर असल्यामुळे ते कोणी भरू शकतं, तरी सुद्धा या ठिकाणी कोण कोण बाहेरच्या राज्यातले ठेकेदार आहेत हे त्यांनी आम्हाला सांगावं। आणि ते वारंवार म्हणतात भ्रष्टाचार सुरू आहे। मी त्यांना सगळ्या कामांची यादी देतो। या कामांमध्ये तुम्हाला म्हणजे मला सांगायला हरकत नाही, महापालिकेचे काम आहे 20%, 22%, 25% बिलो गेलेले आहेत। परवा आम्ही दुरुस्तीचे कामं काढलेत गेल्या आठवड्यात 15 दिवसापूर्वी 30% बिलो, 35% बिलो ही त्या ठिकाणी कामं निघालेत। मग यात भ्रष्टाचार कसा असू शकेल? 30 आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये पारदर्शकता आहे। 30-30, 35-35% कामं बिलो जात आहेत। फायबर केबलचं काम निघालं तिथं 42% बिलो गेलेलं आहे आणि मग त्यांनीच मला सांगावं की याच्यामध्ये कोणता भ्रष्टाचार झालेला आहे। उगाच काहीतरी अपुऱ्या माहिती आधारावर किंवा राजकीय स्टेटमेंट करायचे कशासाठी करतात आपण आधी माहिती घ्या, जाणून घ्या आणि यात 1% जरी तथ्य असेल कुठल्या कामामध्ये तर तुम्ही आम्हाला सांगा की हे काम तुम्ही अभाव दिलेलं आहे, हे काम मॅनेज करून दिलेलं आहे, हे त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं। विनाकारण काहीतरी घाणेरडे आरोप करू नका। कुंभमेळा आपल्या सर्वांसाठी आस्थेचा विषय आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार आहे, निकृष्ट काम चालू आहे। याच्यासाठी आपण IITची नियुक्ती केलेली आहे, आपण टिस्को टाटा कंपनीची नियुक्ती केली क्वालिटीच्या बाबतीमध्ये। इथे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सक्त आदेश आहेत की इथे कुठेही तडजोड करायची नाही आणि म्हणून आम्ही कुठल्याही टेंडरमध्ये मॅनेज झालं, बाहेरच्या ठेकेदाराला दिलं, याला तर दिलं असं अजिबात झालेलं नाही। राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। देशविरोधी माहिती पसरवणारी काही 144 मासिकं असतील ती बंद केलेली आहेत, कारण ते देशविरोधी माहिती पसरवण्याचं काम करतात। बरोबर आहे, आपल्याकडे खरं म्हणजे सर्वात मोठी प्रायोरिटी आपल्या देशाला आहे आणि अशा पद्धतीने काहीतरी खोट्या अफवा पसरायच्या, खोट्या बातम्या पोहोचवायच्या आणि त्यामुळे देशामध्ये अस्थिरता कशी होईल। हे लेफ्टिस्ट आता मागे लागलेले आहेत, ते आता तोंड वर काढायला लागलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की खरं आहे आणि हे केलंच पाहिजे। मला असं वाटतं याच्यामध्ये काही चुकीचं झालेलं आहे अजिबात समजण्याचं कारण नाही। राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा मनसेची सत्ता होती तेव्हा सुंदर नाशिकला बनवलेलं होतं, पण आता नाशिक खड्ड्यात गेलं। नाशिककरांनी आपलं सरकार बघितलेलं आहे, आपले महापौर बघितलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यानंतर जेव्हा निवडणूकच आपला कार्यकाळ संपल्यावर त्यावेळेला एक सुद्धा नगरसेवक नाशिककरांनी निवडून दिलेला नाही। किती
एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही. मग एवढं सुंदर जर तुम्ही नाशिक केलं तर लोकांनी असा रिझल्ट का दिला, माझा त्यांना सवाल आहे. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. नाशिकमध्ये आपण काहीच केलं नाही, नुसत्या गप्पा केल्या, कुठलं सुंदर हरित काहीही केलेलं नाही, काहीच केलेलं नाही. आणि मग तुम्ही जर एवढं नाशिक सुंदर केलं होतं आपण म्हणतात असतं तर मग तुमचे 2, 4, 5 तर नगरसेवक निवडून आले असते. पण तुम्हाला लोकांनी कोणालाच निवडून दिलं नाही. मग यावरूनच आपण काय केलं हे आपण जरा जाणून घ्यावं आणि लोकांना हे माहीत आहे. बिहारमध्ये भाजपचा पराभव करणारे जे आहेत प्रशांत किशोर ते सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना सल्ला देत आहेत. सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक केली गेलेली आहे. कुठेतरी भाजपचे काही नेते नाराज नाही. या संदर्भामध्ये खरंच मला काही माहित नाही की त्यांची काय चर्चा झाली, कशासाठी ते भेटले, का आले, याची मला कुठलीही या संदर्भामध्ये माहिती नाही. नाही तर मला कारण समजल्याशिवाय ते कशासाठी आलेत, का भेटलेत, का आलेत याची मला कुठली कल्पना नाही. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं काही उचित होणार नाही. त्यांनी असंही म्हटलं की प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचा बदलावा लागेल. प्रशांत किशोर असंही म्हणतात की प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचा बदलावा लागेल. नाही, आता त्यांचं स्टेटमेंट काय आलं किंवा त्याचं आपसामध्ये काय बोलणं झालं या बाबतीत मला माहित नाही. मला खरंच माहिती नाही. आता ते काय त्यांना काय सल्लागार म्हणून नेमलंय का काय मला कसं काय माहिती असेल. त्यामुळे मला माहित असताना मी या संदर्भात बोलू शकत नाही. विजय चौधरी यांना अटक केलेली आहे. ज्या पद्धतीने हे सगळे ऑडिओ क्लिप आले होते त्यानंतर त्यांना काल अटक केलेली आहे राशील. नाही, विजय चौधरी यांना अटक केल्याची बातमी मी चॅनलवर बघितली, आताच बघितलं. परत कोर्टात त्याला दिलं. मोठी बातमी ती म्हणजे शिंदे आणि शिवसेना खासदारांकडून मोदींची भेट घेण्यात आलेली आहे. मोदी शिंदे यांच्यामध्ये 1 तासापेक्षा अधिक काळ बैठक झालेली आहे. या भेटीसंदर्भातले दृश्य देखील आपण पाहू शकतोय. मोदींचे फुटीर खासदारांसोबत एकीकडे ब्रेकफास्ट झालं तर दुसरीकडे पुन्हा एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये विशिष्ट बैठक पार पडली. 1 तास या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे.